शारदे माते आई तुला वंदन करीतो शारदे माते आई तुला श्री केदारनाथ प्रसन्न वर्धन वाघाई प्रसन्न श्री केदारनाथ प्रसन्न वर्धन वाघाई प्रसन्न रंग देता आणि रसिक प्रेक्षकांना मालाचा मुद्रा करून रंग देता आणि रसिक प्रेक्षकांना मालाचा मुद्रा करून श्री केदारनाथ नाटक मंडळ सावरा खुळेगावाडी सहर्ष सादर करीत आहोत। श्री केदारनाथ नाटक मंडळ सावरा खुळेगावाडी सहर्ष सादर करीत आहोत। श्री चंद्रकांत तानू खुळेकर यांच्या लिखित काल्पनिक ऐतिहासिक वगनाट्य चंद्रकांत तानू खुळेकर यांच्या लिखित काल्पनिक ऐतिहासिक वगनाट्य आसुरी नरसा पात्र परिचय राजा सत्यजित पांडुरंग गुळेकर महामंत्री शिवसेना सचिन गोडिवले
टापू कालीचरण, चंद्रकांत गुडेकर, साधू संतोष भादे, मोहिनी संदेश गुडेकर, रघु प्राचीन गुडेकर, जगू अक्षय चौगले, श्री केदारनाथ नाट्यवृंद सावळा गुडेकरवाडी सहर्ष सादर करीत आहोत। श्री केदारनाथ नाट्यवृंद सावळा गुडेकरवाडी सहर्ष सादर करीत आहोत। चंद्रकांत तालू गुडेकर यांच्या लिखित काल्पनिक ऐतिहासिक रंगनाट्य आसुरी लालसा, आसुरी लालसा, आसुरी लालसा। हेलो 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 कालीचरण, अरे तुझी ही माया आणि आवडे विद्या पुढे मला मला माध्यम झाले। जरी जरी मला स्मरण ते सर्व तुझी भेट झाले। छंद्याच्या माझ्या झरात वंशात आले। ही सर्व राज्य तुला मिळाली। अशा माझ्या शक्तीमुळे मला कोणी जिंकू शकत नाही। मात्र राजा सत्यजित श्रेष्ठ आणि सत्वजित कसा नाही राजा। राजा जर तुझ्या नवीन वाट नाही आली तर धावाचा कालीचरण नाही हरत या वेळीला।
तुम्ही एकटा झालो जगू कुठं आहे ए जगू नमस्कार रघु, नमस्कार. अरे नमस्कार काय रे वेड्या, मला कशाला हाक मारतोस? आठवण हॅलो. आहे. तुझं वेड्या बसलो होतो. हॅलो, संजय दगडू गुडेकर, संजय दगडू गुडेकर यांच्याकडून कालीचरणच्या भूमिकेसाठी आणि त्या एंट्रीसाठी 101 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. यांच्या श्री केदारनाथ नाट्य मंडळ सावडा गुडेकरवाडी आभारी आहोत. जय हिंद, जय महाराष्ट्र. वेड्या, बोल. पाठीमागं बसलेलं तुला काय करमत नाही का माझ्याशिवाय? पाठी मधून गेलंच काय अरे वेड्या, पाठच्या गेटवरती पाडा देतो तुम्ही. तुमच्याकडे बोलवलं ना मी काय म्हणतोय, बोल. मला देण्याची वेळ झालेली आहे. हा. पाडा एकदम व्यवस्थित ठेव. एकदम व्यवस्थित कधी येते ते सांगू शकत नाही हा? चालेल मला असं वाटतं की महाराज आहे ना, राज्यात फिर पटका मारण्याची केली असते. तो बघा शिपाई बोला काय ए भगवंता, तुला या पामाऱ्याचे कोटी कोटी प्रणाम. या राजनीतीच्या राजवय पाहिले की अंगात वेगळं चैतन्य निर्माण होतं. माझी ही सर्व जनता पुन्हा गोविंदाने नांदते हेच मी माझे भाग्य समजतो. या जनतेची सेवा माझ्याकडून घडो अशी मी तुला प्रतिज्ञा करतो. शिपाई, बोला बोला महाराज. महामंत्री दरबारमध्ये आले होते का? आले होते हा. राज्यात फेरफटका मारायला गेले ठीक आहे, मग शासन घेऊन या. ठीक आहे महाराज. महामंत्र्यांसारखा इमानी इमानी सेवा करणारा महामंत्री मिळणं या जनतेचं भाग्यच आहे. महाराजांच्या प्रणाम असो आशीर्वाद आहे. महामंत्री सुलसाहेब, बोला महाराज. तुमच्यासारखा इमानदार सैनिक आमच्या नगरीला आला हे आम्ही भाग्य समजतो. महाराज, बोला. तुमच्या या विश्वासाला केव्हा तळा जाऊ देणार नाही. या सूच्यांच्या अंगात रक्ताचा शेवटचा थेंब असेपर्यंत तुमची आणि या जनतेची सेवा करी असे मी तुम्हाला वचन देतो. महामंत्री सुलसाहेब, तुम्ही वचनबद्ध आहात हे आम्हाला माहिती आहे. तुमच्या नेतृत्वावर आणि पराक्रमावर आमची सारी मनाला आहे. महामंत्री सुलसाहेब, जर आपल्या दरबारमध्ये कोण गंगा आल्या त्याला खरे हात जाऊ घेऊ नका. येतोय मी. ठीक आहे महाराज, या पण. येतोय मी म्हटलं. राजसेवक, बोला महाराज दरबारात कोणी आलं ताबडतोब आम्हाला खबर द्या. ठीक आहे येतो मी. ऐकलास काय काय? दरबारात कोण आलं हा. त्यांना बाबूला खबर द्यायला अरे मूर्खा, असं तरी पाहिजे बा. काय बोलते याच्या खाली वरती नको का रे? तुम्हाला काय सकाळी कळतो इथं कसला झालाय तो अरे वेड्या, त्याला खोबरं नको आहे. मग? अरे खोबऱ्यासकट साखर पण पाहिजे. अरे मूर्खा, साखर कशाला पाहिजे रे? काय? इकडे पाहतो तुझ्याकडं. तू येणार नाही का माहिती काय? तू इंग्रज आहे. बरोबर आहे. इंग्रज कसं आपल्या देशात आले तर पळून गेले. ठीक आहे. आज आपण इंग्रज आहे. आज माझी दाढ दुखते मी काय जास्त बोलू शकत नाही ठीक आहे. तो बघित चला येतो मी. जावा तुम्ही. अरे मूर्खा, कामाला जावा तुम्ही. ठीक आहे. ओ झालं काय काय झालं मूर्खा? झालं काय इकडे. नको महाराज, तिकडं जाऊ नका. का रे? मोठा शत्रू आहे, शत्रू. कोण आहे? शत्रू आहे आपला. हा. एवढा आहे माहितीये काय? एवढं आहे? एवढाच आहे. आणि तो मला काय करणार आहे? कोण आहे माहितीये काय? कोण आहे? उंदीर आहे, उंदीर. मग? नवरा कुठं पॅन्टी बिंटी शिरला त्याला नाश लावून टाकतो. तू मला सांगायची गरज नाही. सगळं महत्वाचं कागदपत्र जाऊन टाकेल जावा तुम्ही. येतो मी. जावा तुम्ही. मी काय पुढे येणार नाही. नाही, मी काय पुढे येणार नाही. तुला खोबरं सगळं नारळ पाणी पण भेटलं ना? भेटला म्हणून तिकडे चेक करू मी काय म्हणतोय? आपण आता ना मागच्या भेटू. चल भाऊ
काय बोलले? तुम्ही पुढच्या गेटवर पाला द्या नाही तर मागच्या गेटवरती पाला द्या. आपण आपल्याला पाला हा द्यायला लागणार आहे. मी काय म्हणतो, काय एखादा गाणं कोणाला गाणी येते? तुला अच्छा आपल्याला गाणी मी म्हणता येत नाही. नाही? आम्ही तर पोलावर जातो. आता तुम्ही आलाय. तर मग आता थोडं तरी गाणं म्हणावं लागेल. चांगलं म्हण म्हणजे कुठं म्हणून बारशाचं म्हण ना, बारशा. बारसाची गाणी तुला येतात. बारशाची आणि मला लागेल. चांगलं माहितीये कुठं बारसं असलं तर हॅलो. नवरी मुलीचे लाडके भाऊ, नवरी मुलीचे लाडके भाऊ प्रमोद हरेकर, प्रदीप हरेकर आणि अविनाश हरेकर, अमित हरेकर, रोहित हरेकर आणि सुमित हरेकर, सुयोग हरेकर, वैभव हरेकर आणि साहिल घाणेकर, सौरभ यांच्याकडून 201 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. त्यांच्या मी श्री केदारनाथ नाट्य मंडळ सावडा गुडेकर आभारी आहोत. तसेच नवरी मुलगी सोनाली हिचकडून संपूर्ण कार्यक्रमासाठी 301 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. त्यांच्या मी श्री केदारनाथ मंडळ सावडा गुडेकर आभारी आहोत. जय जय महाराज. गाण्याला सुरुवात करतो. तुझ्या रूपाचं चांदण पडलंय ग मला भिजू द्या. माझं काहीच लागलंय नाचून गाणं वाजू द्या. गाणं वाजू द्या, 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 गाणं वाजू द्या. तुझ्या रूपाचं चांदण पडलंय ग मला भिजू द्या. माझं काहीच लागलंय नाचून गाणं वाजू द्या. गाणं वाजू द्या, 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 गाणं वाजू द्या. तुझ्या रूपाचं चांदण पडलंय ग मला भिजू द्या. माझं काहीच लागलंय नाचून गाणं वाजू द्या. गाणं वाजू द्या, 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 गाणं वाजू द्या. तुझ्या रूपाचं चांदण पडलंय ग मला भिजू द्या. माझं काहीच लागलंय नाचून गाणं वाजू द्या. गाणं वाजू द्या, 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 गाणं वाजू द्या. हल्लीनं बाटली बोलीची घोड्यावरती चढलो मी, घोड्यावरती चढलो रे, घोड्यावरती चढलो रे. हाताचा काट्याला बाशिंगा बांधून मनाच्या प्रेमात पडलो मी, मनाच्या प्रेमात पडलो मी, मनाच्या प्रेमात पडलो मी. माझ्या मनाच्या मातीचं तिथंच बियाणं रुजू द्या. माझं काहीच लागलंय नाचून गाणं वाजू द्या. गाणं वाजू द्या, 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 गाणं वाजू द्या. तुझ्या रूपाचं चांदण पडलंय ग मला भिजू द्या. माझं काहीच लागलंय नाचून गाणं वाजू द्या. गाणं वाजू द्या, 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 गाणं वाजू द्या. जय शंभो. अरे हा आणखी कोण? बुवा आणखी. त्या माईला हा कोणतरी बुवा दिसतो. शंभो, जय शंभो. म्हणजे तू संभ्य आहेस? समजा नाही. एक महाप्रतापी त्या साध्या साधू म्हणजे मधूचा भाव, नाही मग त्या यदूचा चुलता, होय नव्हे. मग त्या नंदूचा काका, मग तू हाडकरी कोण?
महाप्रतापी साधय या संसारात कोणी दीन दुबळा सापडला तर त्यांना आम्ही दुःखापासून मुक्त करतो. मी कित्येक राज्य फिरलो पण एकही राजा धार्मिक व सत्वशील मिळाला नाही. आमचं बरं सत्वशील नाही. या विराटनगरीचा राजा सत्यजित सत्वशील व धर्मनिष्ठ आहे. भगवंता सुखी देव या राजाला. चाललास कुठे? अरे हे विश्वात माझं घर आहे. आमचा कोणताही ठाव ठिकाण नाही. मी काय म्हणतो बुवा, तुझ्या डोक्यात आहे बुवा? अरे तुझ्याकडे नाही साधे केस कापायला पैसे आणि म्हणतो विश्वास माझ्या घर आहे. बुवा मला तुझ्यावर डाऊट येतो. तुझ्यावर डाऊट तुला काय पोराबाळ आहे? नाही आम्ही संन्यासी आहोत. कोण? संन्यासी. हा काय प्रकार? संन्यासी म्हणजे कोण? त्यांना माहिती असेल. बुवा तू बुवा आहेस ना? मग तुझ्या हातातला भांडा कुठे आहे? अरे बेड्या. जय शंभू. याचं काय माहितीये काय, याच्या हातातलं भांडं आहे ना, सकाळी गेले होते ना तिकडेच ठेवून आले. अरे बेड्या, सकाळी गेले होते पाणी भरायला. केव्हा? ते काय बोलतात तर कटा मांडोलू. हा गाठ मारू. हा. तुम्ही माझी चेष्टा मस्ती केली तर मी तुमचा भस्म करून टाकेन. दाखव दाखव काय माझ्यावर. तुम्हाला जर एखादा नमुना येत असेल तर त्याच्यावरती दाखवा. अरे वेड्या, त्यांची माफी माग. मला माफ कर. मी चुकलो. तुझ्या माफ करू. ठीक आहे. बाई आतमध्ये कोणी आहे का? आतमध्ये म्हणजे आमचे प्रधानजी गेले कुठं? हे बघा मी मुलाही मेहमान आहे. वाटू नका. साधू महाराज, तुमच्या चरण स्पर्शाने आमची नगरी पवित्र झालीच आहे. पण आपण कोण? विराट नगरीचे राजे सत्यजित यांचा महामंत्री सुरसेन. साधू महाराज, या विराट नगरीच्या शासनावर बसा. रात्रभर शासन घेऊन या. अन्ना नाही. तुला कळत नाही? साधू महाराज ते का? साधू महाराज, तुमची आणि या जनतेची सेवा करणं हे माझं कर्तव्यच आहे. तुझे हे शब्द कानावर पडतात. मनाला कसं समाधान वाटलं. धन्य आहे तो विराट नगरीचा राजा. शंभो हे राज्य आणि जनता सुखी ठेव. साधू महाराज, तुमच्या चरण स्पर्शाने आमची नगरी पवित्र झालीच आहे. पण यावेळी आमचे महाराज दरबारात नाही. अतिथीचे चरण स्पर्श या नगरीला हवे ही करुणा महाराजांची होती, परंतु ते नाही. काळजी नसावी. आमच्या आगमनाचे पुण्य महाराजांना मिळालंच असेल. येतो मी. थांबा साधू महाराज. सेवक आज जा आणि 500 सुवर्ण मुद्रा यांना दीक्षा म्हणून घेऊन या. नाही, या राजाचा राजा इथं हजर नसताना एवढी सामुग्री माझ्या अंगा भिक्षुकांना कशी काय देता? साधू महाराज, कसा अधिकार महाराजांनी आम्हाला दिला आहे. जा सेवक. जातो का वडाळ्याला? जाणार नाही. आता पाहतो बघ. काहीतरी केलाच वाटतं. जा सेवक, आणलेली दीक्षा साधू महाराजांना अर्पण करा. काय केलंस तू? हा? मी तुला काय सांगितलं होतं? त्याला भिक्षा दिली. काय? भिक्षा दिली. हराम खोरा. त्याला वाटलं यांना सांगितलं वर पण नको खाली पण पाहिजे. सकाळी कळतो काय झालं. आता काय नाही. बा मंत्री पुन्हा गाव घालत पडली तर आम्ही नक्की येऊ. आम्ही दरबारात आलो होतो याची खबर महाराजांना द्यायला विसरू नका. येतो आम्ही. शंभो जय शंभो. सेवक, चला आपण नगरीची पाहणी करून येऊया. चला. चला लवकर. पलकुंडी लागली का तुम्हाला? कुणाला? त्याला मग त्याचं काय झालं? त्याला पुढच्या गेट कसं गेट मोठा आहे ना, बरोबर आहे. त्याला बोलतो पुढच्या गेटवर पाहिला दे. नाही म्हणतो मागच्या गेटवरती लावल्या. मागच्या गेटला कवडी लावलेली आहे. अरे,
आपल्याला जावडी आहे हराम खोरा तेच लावलेलं आहे होय. त्याचं काय म्हणते काय माझी आई आहे ना आई ती कशी गावठी बोलते ना बरोबर आहे ते गेटला कावडीच म्हणते अरे मुलगा तुला बोलता येत नाही आता येईल बोलता मला येता? आता मी शिकलोय तुला मी काय म्हणतोय बोल त्यांना भिक्षा देण्यापेक्षा आहे ना एखादी रिक्षा घेऊन गेली असतो ना ते चालत नाही अरे मुलगा रिक्षा केली असती ती अरे तुला त्याला कशासाठी पाहिजे रिक्षा आता मी त्यांना भिक्षा दिली होती ना तुम्ही मग बरोबर ना त्या हातात नाही घेऊन गेली एखादी रिक्षा घेऊन गेली असती ना तर रिक्षा तर बसून गेली असती मग किती बोलणार हराम खोरा मी काम करतो कामगाराची रिक्षा आणतो जरा. ठीक आहे जा लवकर भाडं पण देणार तू द्यायचा चालत गेलं तर चालते हराम खोरा जा लवकर चला बाय आज काय आपण लोड घेत नाही तुझं बरं आहे. तुझं बरं आहे. त्याला उगत नाही बाय त्याला उगत नाही बाय सगळा खर्च घ्या याला पण घ्या ना कोणला याला पण घ्या ना घ्यायला आहे तुम्ही एखादा बघला ना तर बावा न बघता घरात आहे डायरेक्ट कोड आहे हा? डायरेक्ट कोड असतं एका आता एक काम कर. मागच्या घेतो हा मागच्या गेटवर या जंगलचा राजा या विराट नगरीची आठवण झाली की सर्वांना कसं पेट घेत आहे केव्हा केव्हा एकदा त्या सत्यजीचा भेद होत असावे सत्यजित अरे या कालीच्या काळाचरण तुझ्या नगरीला लागले की तुझा मृत्यू हॉटेलात आलस्य वेगळा माझ्या मागे लागला तू कोण आहेस जा चालता कोण त्याच्या गर्दन चाटली जाईल काली चरण नावाप्रमाणे तुझे चरण काळेच आहे अरे जंगलात राहून एवढी गमेट कशाला मिळवतोस अरे तुझ्यापेक्षा श्रेष्ठ तो विराट नगरीचा राजा आहे त्याची बरोबरी तू नाही करू शकत नाही तो माझी बरोबरी करणार हे शक्य नाही आता तडक जातो आणि त्याच्या दरडीचा कोट घेतो नाही तुला शक्य नाही अरे उगा स्वतःचा जीव धोक्यात घालू नकोस त्याच्या समोर तू पाळा पाचवला आहेस हे गोसावड्या अरे तो माझ्या जंगलात येऊन तू त्याच्या कुणाच्या गोड्या खातोस अरे प्रथम तुला चंद्रजाताच पाठवतो शंभो अरे पाक्या तुला तुझ्या शक्तीचा एवढा गर्व झाला असेल तर मलाही माझ्या पुण्य तत्वाचा अभिमान आहे तू विराट नगरीचं राज्य जर का कुर्मगतीला लावलंस तर मिळवलेले पुण्य आणि वाढवलेले जटाधाडी तुला काढून अर्पण करेन असा अरे भिक्काड्या तू मला आवाज करतोस मग पाहतोस काय हे वचन आणि चालता ऐकून हे घे वचन शंभो जय शंभो ह्या गोसावड्याला वचन देऊन फसवतो तर नाही ना नाही देव काली चरणला हार पत्करणं माहित नाही त्या सत्यजितला भ्रष्ट करून या साधूला भद्राला नाही लावली त्या नावाचा का विचारत आहे एवढा घरी गडबड चालू कुठून तुम्ही महाराज बोला आम्ही तुम्हाला आनंदाची बातमी द्यायला आणि ती कोणती रे महाराज आपल्या दरबार साधू महाराज आले होते आपल्या दरबारमध्ये साधू महाराज आले होते होय महाराज मग त्याचा आदर सत्कार केला की नाही महामंडळाने सांगितल्याप्रमाणे हा 500 सुवर्धन विद्यार्थ्यांच्या झोळी टाकल्या आम्ही काय म्हणता शाबास सेवक मला अरे आजचा दिवस हा तुम्ही संख्या घेऊन गेला होय महाराज माझ्या मनाला वाटतं
पण या राजवाड्यात कोणीही नाही. राजा, तुझे राज्य मला ना कसं मोहून टाकणार आहे. राजा, आता हे तुझं राज्य आता माझे होणार आणि या शिवासमोर मी विराट. हीच खरी शक्ती आहे. गोसाडीचे असणार. राजा, परत येईन तो तुझा मृत्यू म्हणूनच. कोण आहे तो हरामखोर? मला आव्हान दिलं हरामखोरा असं समोर आहे काय काय खंडन करणे. त्याला प्रथमच ठार केला पाहिजे. नाही असं जर केलं तर त्या साधू समोर हार बदलेला असं पण त्याला ठार मारण्यासाठी दुसरा कोणता तरी मार्ग शोधायलाच हवा. बाबा आप तुम्ही कसं का सांगा बाबा. नाही बेटी, असं काही झालेलं नाही. नाही बाबा, काय ते उपयोग करलंय असं मला माझे मन सांगतंय. बाबा आजपर्यंत मायापासून कोणती गोष्ट नको नाही. माझंच का बाबा, मला काय चुकलंय का? नाही बेटी, पण जे घडायला नको होतं तेच घडलंय. बाबा आजपर्यंत झालेली वाईट गोष्टी सुद्धा तुम्ही साथ दिली. होय ना? मग मला वचन दे, मी सांगेन तसंच तू वागशील. बाबा हे घ्या वचन. विराट नगरीचा राजा सत्यजित पुण्यवान आणि सत्वशील आहे. मग आपल्याला त्या दर्शनात राहायला हवं. नाही, त्याच्या दर्शनाला नाही, त्याचा सर्वनाश करा तुला जायचा आहे. बाबा आजपर्यंत आपण हेच केलं आहोत. आपल्या हातून अनेक पाप घडलेत. आता परत पुण्य करूया. काय रे, तू मला पाप पुण्य गोष्टी शिकवतेस. अगं जसं तू मला वचन दिलंयस तसं मी सुद्धा तुला वचन दिलंय. तेव्हा तुला माझ्या गटामध्ये सामील व्हावाच लागेल. त्यासाठी तुला सतीच्या दरबारात जावं लागेल आणि त्याला स्वतःच्या प्रेमाच्या जाळ्यात ओढायचं. ही कामगिरी तुला करायची आहे. नाही बाबा, पुण्यवान दुसऱ्याला भक्त घेत मला मा पातळ कळेल. पाप पुण्याला तू मला विचार झाला म्हणतेस. आणि जा विराट नगरीत
कामाला येतो मी. हे परमेश्वरा, त्याने मला लहानाचे मोठे केले, तो जर माझ्यातून जी वाट कुठे करून घेत आहे, या मोहिनीने मोह मारेने कित्येक देशात भेळ लावले. हे भगवंता, अशी प्रत्येकाच्या जर तुम्हाला मुक्त झाला तो स्वतः धरी समजेन मी. कंटाळा या जीवनाचा. असं वाटतं एखादी बाई जीवनात यावी आणि असं जीवनच बदलून टाकावं. का तुझं लग्न झालंय ना? हा? लग्न झालंय ना? एक लग्न झालंय, दुसरं करायचंय. करायचंय. हे बघ, काय रे? आहे बघ. काय रे? काय बघताय? किती बाई पाहिजे आहेत का? बाई बघितले, आता एक बायको बघ. काय रे वेड्या, तुझं लग्न झालंय ना? दुसरा करीन मी. अरे वेड्या, ही माझ्यासाठी आली असणार आहे. अरे महाप्रभात आहेत का? कशाला आधी आम्ही. अरे माझं दर्शन घ्यायला आले आहे. पहिला आमचं दर्शन घे. माता रावता पटत नाही काय रे? अगं लोको अगो अरे वेड्या, कोण आहे ते बघे. त्याला विचारा. आणि एका परिस्थितीच्या अंगाला हात लावायची वचन वाटत नाही. कोणाला काय सांगू? रे? महाराज क्षमा करा, मी आपला दाबा तुझं दर्शन घ्यायला आले होते, पण याने तुला असा अपमान केला. तुझं दाबा मी वाईट तुझं दाबा मला मुलीच वाटले नव्हते. आमच्या दरबारमध्ये काय सेनेला अपमान घडला असेल ते क्षमा करा म्हणला. आई महाराज ती सेवा मागून आम्हाला आजू नका. आपले दर्शन झाले, माझे मन अंधर भरून आले. महाराज तुम्ही धन्यवाद. बोल, आपली काय सेवा करू? महाराज माझी सेवा करण्याएवढी मी कोणी मोठी नाही. मी एक नाच करणारे नर्तकी आहे. नाच काय करून मला पोट भरते. वा, अति सुंदर. मग आमच्या दरबारमध्ये एक सुंदर नाचाला होऊन जाते. सेवा मी आज्ञा महाराज. शिपाई, शासन घेऊन या. काय रे? शासन घेऊन या. अरे मी बोलतो शासन घेऊन या. काय बोललास? पहिला तू काय बोललास? ते मी एकदम धावते झालो. ते काय नको याला माझ्या शिपाई, नाचायला सुरुवात करा. हा. अरे आले ना. अरे अजून किती येऊ? तुला काय काय येतो? नाचेंद्र रे मी. नाही नाही, तुला हिप हॉप येतो? नाही रे. पण तुला कथकली येते? ते काय असते? पण तुला येतं तरी का? तू नाच गाण्याची आवश्यक आहेस ना? हो रे. कथकली पण येत नाही? नाही रे. तुला नाट्यशास्त्र येतो? अरे अजिबात नाही ना. दाखवतो हिला. वाजवलं?
ती पोर चालली कॉलेजला लाली लावते गो ओठाला बॉयफ्रेंड संगतीला लाली लावते गो ओठाला बॉयफ्रेंड संगतीला आठवत्या कोणती मॅचेस करत पोरी चालली कॉलेजला पोर चालली कॉलेजला लाली लावते गो ओठाला बॉयफ्रेंड संगतीला लाली लावते गो ओठाला बॉयफ्रेंड संगतीला तुझी फॅशन करूची पोरगी चालली कॉलेजला ती पोर चालली कॉलेजला लाली लावते गो ओठाला बॉयफ्रेंड संगतीला लाली लावते गो ओठाला बॉयफ्रेंड संगतीला आठवत्या कोणते मॅचेस करत पोर चालली कॉलेजला पोर चालली कॉलेजला लाली लावते गो ओठाला बॉयफ्रेंड संगतीला लाली लावते गो ओठाला बॉयफ्रेंड संगतीला चिकनी गोर गाल तिला लागलाय सोलावचाल यो एक डबडी हाय माल तिची नकड्याची हाय चाल पॅन्टची टाईट हातात बाहेर पॅन्टची टाईट हातात बाहेर पोरी येते संगतीला ती पोर येते संगतीला लाली लावते गो ओठाला बॉयफ्रेंड संगतीला लाली लावते गो ओठाला बॉयफ्रेंड संगतीला आठवते कोणते मॅचेस करत पोर चालली कॉलेजला पोर चालली कॉलेजला लाली लावते गो ओठाला बॉयफ्रेंड संगतीला लाली लावते गो ओठाला बॉयफ्रेंड संगतीला कुठे तुझी फॅशन करूची पोरगी चालली कॉलेजला ती पोर चालली कॉलेजला लाली लावते गो ओठाला बॉयफ्रेंड संगतीला लाली लावते गो ओठाला बॉयफ्रेंड संगतीला चांगली वाटत नाही अरे पाठी बसते तुला काय लाज बीत तोडली तर कोण तू कोण काय गादी आहे ते? ओ महाराज इथवर या. महाराज हे कोण आहे लुडबुड करत आहे? कोण आहात तुम्ही? आम्ही दोन. काय रे? ओ महाराज तुम्ही आम्हाला ओळखताय? कोण तुम्ही? ओ महाराज आम्ही तुमचे सेवक आहोत. कोण सेवक? कोणी मी रघु. मी तुम्हाला ओळखत नाही. ओ महाराज या मुलीचं नाव सोडून अरे हाडा पुढे देवाला सांगणार. सांगा. त्याच्या उडवा. इकडे यायचं नाही. काय रे? हा जेव्हा का बाय. सोडून द्या नाही तर मिळवलेलं राजवैभव सगळं धुळीस मिळेल महाराज. महाराज कोण? मला अपमान करताय का तुम्ही? जा देवा इथून. राहायचं असेल तर माझा हुकूम मानून हा माझ्या समजला. काय आहे? काय म्हणजे काय? अरे चौकार आहे. सेवक, हो. काय गडबड झाली आहे? अरे चला. आणि ही कोण आपल्या दरबारात? ही होणारी माझी पत्नी आहे. तुम्ही आजपासून हिला मुद्रा करायचा आहे. हा माझा हुकूम आहे तुम्हाला. महाराज, होय. आजपासून ही माझी राणी. आणि तुम्ही सर्वांनी राणी साहेबांचा हुकूम करायचा. नाही, हे कदापि शक्य नाही. ही काठी तुम्हाला मोजा पाशात अडकवत आहे. तुम्ही शुद्धीवर या आणि या झेंड्याला हकलून द्या. महाराज आधी तर लवकर मला अपमान करताय. आजपर्यंत आता कुठे तयार नव्हता. मी कुठे असं बघायला होते त्याचा राजा पुण्याचा तुझी नाही. महाराज सगळं पडलं. महाराज येते मी. महामंत्री सुलतान, या मुलीचा अपमान झाला. मी मुली सहन करणार नाही. वा, म्हणजे आम्ही दीड दमडीचे आणि वेशा असतो नाचगाणी करणारी आम्हाला कमी बनायचा उपमान येतोय का आम्ही कदापि सहन करणार नाही. सत्याला
सत्य आणि कर्तव्यातून माझ्या हटणार नाही. महाराज जाते मी. तुम्ही तर आशीर्वाद तर राहिले इथे मी. आणि कराशील धडावेगळं म्हणजे हो द्या तुमच्या कामी येईल. शिपाई हरामखोर कशाचे हरामखोराला आणि जेल बंद करा. बोलू नका. हरामखोर नाही त्याला. मी पकडलाय. मला आतलं कळलंच नाही. जोपर्यंत तुमच्या डोळ्यात बांधलेला मोहाचा पडदा फाडून टाकत नाही आणि या काठीला त्या राज्यातून हाकलून देत नाही तोपर्यंत अंडमानात स्पर्श करणार नाही. असं मी शपथ घेतो. सारे ह्याने घेऊन ह्याच्या काल्यात वाट करा. चालेल. नाही घेऊन त्याला. हो अन्न महिना हात लावणार नाही आहे. नाही. एक तर रेशन भेटत नाही आहे. बरोबर ना? हा. हो. हात लावायचा नाही विचारा. मी पाहून घेते. माझी बायको 4 वाजता बोलते. बोलू नका. जास्त बोला. नाही घेऊन त्याला. आता आवाज बसला होता. आता बस. हो घेतो. कडको येणार तर नाही ना. सैन्य दुनियादार त्या याच समितीने तुकडे तुकडे घेऊन हे हराम खान म्हटलं का? पण आला पुढा. या संशयाने पाणी पाजायला हा. राजातला तांबे का सगळं इकलं. अरे तुकडे तुकडे केले म्हटलं. हे ना म्हणतात जो आपल्या सुखा आड येईल हा. त्याला या संशयाने पाणी पाहिजे. मजा का. मला असं वाटलं की आपल्या राजाने सगळ्या तांबे अरे तोंडाला सांगा हातात. अरे मी तुमचा खेळायला नाही आहे. मी कच्चा लिंबू आहे. आपल्या राजाला जाऊन मौज मजा करायची आहे. चला 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 चला. ए, आणि तुम्ही कशासाठी हराम खाऊ? अरे तू काय मागे टोकला? अरे आमच्या इकडे मौज मजा. समजलं? हो. टोकण्याला आहे पाकी द्यायला वाटतं. हा. होय ना? आतमध्ये गपचूप. ए हराम खान अहो, यायचं नाही. इकडे ये. अजिबात नाही. अरे असं लिंबात इकडे ये. माझ्या हिंमत कायम बांधली केली. अरे तू गावीला वारले आहेस. असू दे. हा चालेल. चल ना. सण कोण करतो एवढा जागा? त्याला काय वाटलं ना तिकडे जाय काढू शकतो आपण. घर उभं नाही बांधली नाही. असं उभं नाही बांधलं. त्याला अडचण नाही. मला अडचण नाही अजिबात. आज तुझ्या सगळा कार्यक्रम आहे. सगळे डांबर तुझंच होणार आहे. माझ्या डांबर अजून कमी आहे. तुझे डांबर चांगले झाले. डांबर सोलून झाले. हा. आता डांबाचं काय झालं माहितीये काय वरण करा. सगळा बिया काय करून आता उरले डाब्याची वरण करायला पाहिजे. मागच्या गेटवर जाऊया. ठीक आहे. एक नंबर. मी काय म्हणतोय बोल. सिरियस हो आता सिरियस. मी काय म्हणतोय आपल्या घरात असं अचानक झालं तरी काय. मी सिरियस आहे ना, बोलू शकतो. ऑक्सिजन डॉक्टर सांगितलं नाही, बोलायचं नाही. एवढं अंदर बाहेरचं नाही. एवढा मोठा सिरियस होऊ नको. डॉक्टर बोलले पातळ. अरे वेड्या काहीतरी मानावं ते घे. आपल्या राज्यात धोके काय धोके. नाही जय शंभो आणि शंभो. तर आमच्यावर मोठं संकट आलाय. हा. काय विपरीत घडला आहे का? विपरीत काय महाविपरीत घडले. महाराजांना आमची तरुण मुलीच्या प्रेमात पडली. काय होय. आणि एवढंच नाही त्यांनी प्रधानजीला जेलमध्ये डांबून ठेवले. शंभो जय शंभो. शंभो तुझी बराबरी कोण करत आहे? कालीचरण कालीचरण तुझी ही राक्षसी लालसा केव्हाही पूर्ण होऊ देणार नाही. किती जंग पचावलं तरी गाठ माझ्याशी आहे. सेवक मला म्हणाय तुम्ही घाबरू नका. अजिबात. तुमचे महाराज या संकटातून लवकर मुक्त होतील. चालेल. जा आणि महामंत्र्यांना घेऊन या. नाही मी नाही असं काय बाबा काम. मला पण जमणार नाही. महाराज आम्हाला सामावून काढून टाकतील. आणि जर तुम्ही महामंत्र्यांना घेऊन नाही आलात तर मी तुमचं भस्म करून टाकेन. बाबा मागच्या टायमाला काय झालं माहितीये ना. बस ना. बस पण आहे तुला लावलं होतं. आता मस्त आता बस. बस नको करून टाकतो. ऐसे म्हणजे तू देख तो.
हा मंत्री घाबरू नका, सर्व काही ठीक होणार आहे. आता मी जे काय सांगतो ते लक्ष देऊन ऐका. तुमच्या दरबारात एक मुलगी आली आहे. ती कालीचरणने पळून आणलेली मुलगी आहे. कालीचरण हा महाभयंकर माया राक्षस आहे. त्याला दुसऱ्याचं बरं झालेलं आवत नाही. एक राज्य त्याने धुलीला मिळवले आहे. चंदनपुरातून एक मुलगी पळून आणून तिला मोहिनी विद्या शिकवली आणि तिच्याकडून अशी वाईट कृत्य करून घेत आहे. तिने तुमच्या राजा घरात मार घातले. त्यामुळे राजाची बुद्धी भ्रष्ट झाली आहे. तुम्ही जर का ती माळ काढून घेतली तर राजा पूर्वस्थितीत येईल आणि असं केलं तर तुमचं आणि जनतेचं कल्याणच होईल. पण एक लक्षात ठेवा, राजा निद्रावस्थेत असताना ती माळ काढू नका. त्याचे काहीच उपयोग होणार नाही. ऐकतोस ना शिपाई, तुम्ही माळ देण्याआधी निघा. धर्मीरा, तू महाराजांना मोहपाशातून मुक्त करण्याची शपथ घेतलीस ना? होय साधू तुला महाराज. तुझं कर्तव्य करावंच लागेल. साधू महाराज, या विराट नगरीचा मी एक निष्ठावंत मंत्री आहे. तुम्हाला हात जोडून प्रणाम करतो. तुम्हीच आमच्या महाराजांना वाचवू शकता. हा मंत्री, तुम्हाला वाटतं ना महाराज मोहपाशातून मुक्त हवे? होय साधू महाराज. मग ऐक, कालीचरण आपली विद्या अभेद राहावी म्हणून दर अमावस्येच्या दिवशी काली मातेला आहुती म्हणून नर बळी द्यावा लागतो. जर का त्याच्या हातून एखाद्या स्त्रीचा बळी केला तर त्याची विद्या भंग पावेल आणि असं जर झालं तर त्याचा पराभव निश्चित होईल. सावध राहा आणि कामगिरीला का येतो मी. चला तर. जर तसं केलं असतील तर तू माझ्या हातून शिव्या मारशील. काही झालं तरी मी माझ्या अजूनही लाचा पूर्ण करणार आहे. कोण आहेस तू आणि या जंगलात काय करताय? मी एक वाट सुरू आहे. नाही, तू वाट सुरू नाहीस. तुझ्या डोळ्यातून ते सांगते की तू एक सैनिक आहे. सैनिक मला सैनिकासाठी नाही तर गर्दन छाटली जाईल आणि तुझ्या तुकडे तुकडे करून गोळ्या दांडीला खायला घाली. नको, मला मारू नकोस रे. मी खरं काय ते सांगणार आहे. मी या विराट नगरीचा महामंत्री सुरसेन आहे. पुन्हा खोटा. मग तुझ्याकडे शास्त्र का नाही? विराट नगरीचा राजा सत्यजित हा एका मुलीच्या नादी लागून त्याने राजावर हाकलून दिला मला. त्या हरामखोराचा मला सूड उगवायचा आहे. वा, म्हणजे माझ्या मुलीने कामाला सुरुवात केली. माझी मुलगी दिलेल्या वाचनाला लागली. वा बेटी वा. त्या राजाची वाट लावून त्याचा साधला भात्राला नाही लागली तर नावाचा कालीचरण नाही. म्हणजे ही मुलगी तुमची आहे? हा, ही माझी मुलगी मोहिनी आहे. अरे अरे तिनेच तुझ्या राजाची बुद्धी भ्रष्ट केली. आता तुझ्या राज्याची कशी वाट लावतो तेच बघ. हे राजा, त्या राजाची बुद्धी भ्रष्ट झाली नाही, तुझ्या मुलीची बुद्धी भ्रष्ट झाली. ती राजाच्या कामाचा सुख येत आहे. नाही, हे शक्य नाही. हे सर्व खोट आहे. हे सर्व मी माझ्या डोळ्यांनी पाहिलंय. त्या कोवळ्या पुरीला मी वाचवण्याचा खूप प्रयत्न केला पण त्या
दोघांनी पण माझाच काटा काढला आणि घराच्या हाकलून दिला. अरे काय ऐकता मी त्या काठी मला असा बघा दिला नाही तुला मी सोडणार नाही. महाराज मला तुमच्या गडात सामील करून घ्या. मला तुला चूड उगवायचा आहे. मग वेळ कशाला चाल माझ्या पेट तुला लागणारे शस्त्र समोर घे आणि तुझ्या अपमानाचा बदला घे. चला तर चाल. मला माझा बुवा विश्वास बसायला लागला. आपल्या त्याच्यातून बाहेर काढायलाच पाहिजे. काढायला पाहिजे. काय सांगितलं ऐकलंस ना? सगळं मी ऐकले. मित्रावर असताना गळ्यातले माल काढायचे फक्त. अवस्था असताना नाही नसताना काढायचे हे लक्षात ठेव. नाही तर गडबड करून टाकशील. आपले महाराज आपल्याकडे ही बाई आली 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 लैला मधुची जोडी आली. शिपाई तुम्ही काय म्हणालात का? मी बोललो काय? जब क्या पावलान आली माती माती सितार एका वागाची सितार एका वरदी नाही. काय म्हणलास तू? तो मेला आहे. सारखा सारखा माझ्यावर येतो. बरोबर बोलला. काय बोलला? धक्क्या पावलाने आली. हा एका वाघाची शिकार एका हळदीने केली. बरोबर. पण तिला वाईट जरासं चुकीचं होतं. काय होतं चुकीचं रे? वाघ खरा म्हातारा झालाय ना. वाघ आहे ना लय म्हातारा आहे. अरे वाघ जरी म्हातारा झाला तर तो काय जवान झाला नाही समजला. अरे तो मांस खाण्याची इच्छा असते त्याची समजला. समजला हा ना कोण? याचं काय माहितीये का? काय रे? हल्लीचं त्याला वाटत होते त्याचं काय? once more. हल्लीला आहे ना हा. तरुणा वाघ हा दिसलाच नाही. काय रे दिसला नाही? त्याला म्हातारा वाघ दिसला तिला. मूर्ख कुठला? ए, वाघ ना बरोबर आहे. वाघ जरी म्हातारा असला तरी काय बोलले? गावात काय नाही. गावात नाही. अरे ही मोहिनी माझ्या जीवनात आली हा. आणि माझ्या जीवनात बदलून गेला बा. बरोबरच आहे. हा. जीवन बदलूनच गेलं. नाही आणि भान थरपून गेला आहे बा. इकडे होता. हो महाराज म्हणून म्हणतो दादा भाना होती या. हा म्हणजे तुम्ही भाना वरती या. म्हणजे टॉप वरती या. शिपाई बोला. लांब लांब. हो मी काय म्हणत माहितीये का? इकडे जा. शासन होते बसा. शासन कुठं आहे? हे काय? शासन कुठं आहे? तुम्हाला दिसत नाही? कुठं आहे? तुमची थोडी भीती किती आहे? तुझा बाप माझ्या गेला असेल. कुठं आहे? माझ्या बापाची डोली गेली. नाही. माझ्या बाबाच्या म्हणजे बापाची इज्जत ते आलंच आहे ना. मग काय झालं? थोडीशी काढायलाच पाहिजे. कोणाची? बापाची इज्जत ठीक आहे भरपूर इज्जत आहे. ठीक आहे. किलोभर राशीन साठून ठेवलं नाही घरात. कुठे ठेवली नाही? किलोभर राशीन घरात बापाची इज्जत साठून ठेवलं नाही. ठीक आहे. ए बाबा तूच बोल. मी नाही बोलणार. मी बोलतो भांडण होती. काय बोलला या हरामखोरा? तुमच्या वाडीत आलोय का? बोलतो मारा मारा. बोल. तुला काय बोलायचं ते बोल, नाही तर शासन घेऊन ये. शासन तुम्हाला दिसत नाही? अरे कुठं आहे हरामखोरा शासन? आज कुठं शासन? कुठं आहे? नाही वाटत. माहित? कुठं माझे टोले गेले. कुणाचे गेले? माझी गेली. माहित? बोलू नका, आईला नाव सांगीन. जा तुझ्या आईला नाव सांग, नाही तर तुझ्या बाबाला सांग. छाती टोकून बोल. अरे मूर्खा शासन असं लावतात काय? कसं लावतात? किती मूर्ख आहे? काय झालं? किती मूर्ख माणूस किती मूर्ख आहे? दरबारात आपण किती जण आहोत? चौघजण आहोत. चौघांना बसायला जागा झाली पाहिजे ना. हो. मूर्ख कुठचं? याला म्हणतात टॅलेंट. किती हुशार आहे बाईला. काय? मी काय म्हणतो आता ह्याच्यावर बसणार कसं? हा. दाखव. बोल. दरबारात आपण किती जण? चौघजण आहोत. बरोबर ना?
तुम्ही बसायचं बरोबर या डोक्यावर ती बसणार हा आणि मागणी तो डोक्यावर घेत ना ते आमच्या दोघांसाठी अरे पण मी काय म्हणतो हा चुकून त्या हॉलाची जागा बदलली तर रिकाम्या जागा भरतील नाही काय तुझं काय देवाचा खांबा आहे हे हरा खोरा तिकडं तिकडं देवाचा खांबा आहे. हे लांब नाव आता बरोबर लागले शासन आता मला काय बोलायचं बोलायचं बावा ए बावा कसा बसणार तू वेळेत पाठी गेला आता मी काय अरे बसणार कसा काय त्याच्यावर इथं नाच गाण्याचा कार्यक्रम होणार. हो ना ना. नाही तुमच्या मानाला बिनाला त्रास नाही झाला पाहिजे मग काय करणार तुम्ही तिकडं कसारडी तोड करून बसा एक पाय तिकडे टाकायचं एक पाय इकडे बघा इकडे बघा नंतर विसरलं मला सांगायचं ठीक आहे एक पाय इकडे टाकायचा हा घातली पेरू असं बघत बसायचं गेली बाया हा कशी नसते बरोबर काय ती नसते असं बोलायचं हो आणि आराम खोल तुझा बाप केव्हा बसला पाहिजे थांबा त्याला पाय काढू दे काय करायचं ते नंतर करा. नंतर त्याचं लेग पीस खराब होईल. आता मार मन मग्नपर्यंत मार उकलून काढा टेका हा बोला काय बोला तो हो बोला टेका अरे तू काय बोला टेका बोला इकडे येऊ नका तिकडे वा आज माझ्यावर लोडच घेऊ नका महाराज हे बॉ इकडे ये. तुमचा लग्न झाला बरोबर आहे बरोबर मग मी तुम्ही काय म्हणतोय लग्नाचा नंतर विधी होतोय मला दरबारात येऊन अर्धा पाऊंडर झाला या मुलगा नमस्कार केला काय विसरलो स्वारी केव्हा करणार आता बाहेर त्यांनी प्रणाम आशीर्वाद आहे बघितलं असा नमस्कार करतात मग कसा करतात दाखव. मॅडम मुलगा कुठचा दरबारात काम किती वर्ष करतोस तू मला वर्ष झाला आता माझ्याकडनं शिकून घे दाखव. तुला लय इच्छा आली बाबा चांगला लोट ते ना त्याच्याकडे हो देतो तुझ्याकडे कसे आल्या प्रणाम त्याच्या समोरच्या काय बोला तू खजूर नाही बोला त्याला काय बोलतात माहितीये का प्रणाम हुजूर बोलतात त्याला हुजूर मी काय म्हणतोय हा. तुमच्या मानाच्या मनाच्या त्या मुलीला लय मार. अरे त्याला प्रणाम हुजूर बोलतात हो असं बोलताना माझं तुझं कसा काय बोलतात? हो, महाराज. हाय. असं बोलताना माझं तुझं काय? आज माझी दाढ दुखते म्हणून बरोबर तुला कार्यक्रम केला असता मी काय म्हणतोय आता तुझं घालत लावायची असेल ओटी बांधायची असेल मी काय म्हणतो तू काय म्हणतोस तुम्ही लग्न केला बरोबर आहे बरोबर तुम्ही घाणाराला म्हणजे होय का नाही सांगा फक्त गाणं म्हणजे काय असतो असते एक विधी आणा म्हणजे शाप घाण काढून टाकायची हळद लावली म्हणजे ती हळद लावायची असते सालपाट्या गेल्या हळद लावायच्या लावली नाही लावली आणि एक धरला नाही धरला गाडी तेवढंच केली तुमच्या सगळ्या राहिलेल्या विधी पूर्ण करतो तू करणार हो काय म्हणतोस इकडे पलचा बारसा पलचा जगन बरोबर. पलचा मयत झाला हा. रडायला मला आधी फोन टाका हा. इकडे मयत झाला 3-4 भाकऱ्या खायच्या आल्यावर घेतलं तेवढं काय वाटतो हा जवळ चालला. लई रडतो. बरोबर आहे. असं आहे. ठीक आहे ही गोष्ट आहे ना ती बाबा. आज गावाचं नाही देव बाबा काम बाबा ती मुसल दे काय घरात येतो का काय अरे उद्याला लागेल मला तिकडं आमच्याकडे पण जमीन आहे हे बघा बोल आता काय येईल मला रात्रीचा मुसळ सोडाय काय टाइम हा मी एका मुसलावर कुसल सॉरी तुमची मला येतो हा बाबा याचे काय जमत नाही आता काय ठीक आहे चालू आहे मला फुकता येत नाही नको मी काय म्हणतो फुकायला ती काय सिगरेट आहे ती काय बिंडी आहे तिची वाटतात वाटा. नाही, आपल्याला झोपायचं नाही.
तूच आणि तूच दिसतो. अरे 2 हातात एक धरायला तू 2 हातात धरायला आता दुसरं लांबूनच इथं नवऱ्याचं लग्न मोडल नवऱ्याला लय भूत आलंय. ताडामाडाच्या हिरव्या पाटी आमचं नवरा लय खबरा पत्रावल्या जाती सावर्ड्याचं थंड पाणी सावर्ड्याचं थंड पाणी सावर्ड्याचं थंड पाणी सावर्ड्याचं थंड पाणी दिसतो नवरा रंगीत वाणी दिसतो नवरा रंगीत वाणी उडत पाखरू उडत आया उडत पाखरू उडत आया नवरदेवा पलत आया नवरदेवा पलत आया पिकल्या काजूची बोंड पिकल्या काजूची बोंड दही करवल्याची तोंड दही करवल्याची तोंड तुम्हाला आता न्याला तर झालं मला काय बोला हलत लावताना हलायचा नाही कोंबली माझ्या नाव नाही आंबी हलत आहे चांगलेच आहे तिथं वाचवणार ठीक आहे चाक निघो ढोलक चाक निघो आले गेले ढोलक चाक निघो आले गेले ढोलक तुला काय केलं? कशी काढलीस? कशी काढलीस? मला नोकरी नको मी जातो सोलापुराला मला नोकरी नको मी जातो सोलापुराला पन्ना मारता तुम्ही मग त्याला बघतो नुसतं थालपाड्या मारता खालपर्यंत एक जागा नाही ठेवली बघा समोर फेस टू फेस बोला का नाही गेली कुठं एक सांग जर हो मला सन्मानात बोललं जग्गू साहेब यावे यावे तर मी चालत येऊ एवढी अवकाश वाढली तुझी म्हणजे मला पण काय रेप्युटेशन आहे बोलत ना अरे त्याला यायला सांगितलं अजिबात येत नाही कपडे घाली जीव देईन मी उठाय विडीत जीव देईन मी आता मी जीव देणार आता ऐकून तो येतो माहिती काय आल्यापासून ती सपाटा घाली नाही जीव द्यायला बरोबर जीव द्यायला नाव कोणा तुझ्यावर यांच्या नावाची चिठ्ठी लिहितो आणि ढकलीन म्हणून यांच्या नाव केशव टाकतो थांब काय बोलायला पाहिजे काय जग्गू शेठ यावे यावे शेठ हा मेला आणि असं रिलॅक्स मध्ये एकदम सावकाश जग्गू शेठ यावे यावे काय करू लवकर लवकर मला थांबायला वेळ नाही मी विहिरीत जीव देईन बघ ढाकण्यात पाणी आहे त्याला उठून मी जीव देईन बघ लवकर सांगतो तुमच्या लवकर याला ऐकायला जाता कामा नाही बरोबर आहे. ऐकायला येते काय नाही येत आहे बरोबर आहे तू बडतो म्हणजे माझी सापडे ऍक्टर पण आता प्रेमाने या काय बोलायचं जग्गू शेठ यावे यावे हा असा हलवा हल्ल्याशिवाय मी येणार नाही तोपर्यंत तुम्ही असं हलवीत नाही तोपर्यंत मी येणार नाही 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 दाखव जग्गू साहेब यावे चांगला करता परत वन्स मोर दाखव हे बेटा यावे यावे हलवलं परत मी येईल दाखव जग्गू साहेब यावे यावे नाही हल्ला नाही परत हल्ल्याशिवाय आपण येणार नाही.
यावी यावी हा काय नाही थोडासा शेखू साहेब यावे 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 मान नाही हलवायची बॅकग्राऊंड हलवायचा जाऊ दे. तुमच्या वयानुसार तुमचा बॅकग्राऊंड काय हलणार नाही त्याचं काय माहिती काय मूर्ख आहे निर्मम. हो तुमचं माझं काम नाही नाही येतो आता ये पाठीवाला असं अंगावर काय येतं लगेच काय तुम्हाला काय वाटलं शेणा बाबा पुढे आता आई पण आता या. शेखू साहेब यावे यावे ये पधारी बैठी आहे उगा झाला आता वाटला काय लय चापा किती 5 मागे झालं ए कुठे नाही मग ते बोल आता फालतू करून झाले मग नाच गाण्याला सुरुवात करू. सुरुवात कर होती बघ म्हणजे कार्यक्रम झाला सगळा. बरोबर आहे अलग जाऊ हा. आता खाना बनला सुरुवात करा घाण काढला म्हणजे सुरुवात करा घाण काढला अरे मी म्हणतो सुरुवात करा गाणं पण बोलणार तो बोलेल बोल मला एकच गाणं येतं. मला याचा आवाज आहे ना आवाज हा बकऱ्यासारखा आणि माझा सुरुवात कर मला माझा आवाज कोकिळ्यासारखा कोकिलेच्या गळ्यात ते वाटाणा वाटतं नाही ते आज शुक्रवार आहे ना सुरुवात करा तुला चांगलं येतं. त्याला लई चांगलं येतं. हा गेल्या वर्षी पण चांगली गाणी होती. या पुढे घे वेड्या मी तुम्हाला सांगता ऐका करून बोल ना मी तुम्हाला सांगताय बोल हा चांगली गाणी होती. बरोबर आहे तुम्हाला सांगताय बोल सगळे उद्या घ्यायला पाहिजे आवाज तुम्ही एवढा ए मूर्खा तुला पुढे घे शिपाई सुरुवात करा दिला गाण्याला सुरुवात करतोय ज्या कार्यक्रमासाठी आपण आलोय काय म्हणला गाण्याला सुरुवात करतोय. मी ऐकायला भांड्याला सुरुवात करतोय शिपाई हो या पाठी सगळ्यांना पुढे पुढे एकदा घाण काढून झाली ना लय लय हिच्या मिक्सरची गोल गोल खालची जवा बिंगरीच टाकली हिच्या मिक्सर मध्ये दादा माझी मिरची टाकली हिच्या मिक्सर मध्ये दादा माझी मिरची टाकली मिक्सर मध्ये दादा
माझी मिरची टाकली तिच्या मिरची गोल गोल खायची तिच्या मिरची गोल गोल खायची विहिरीत टाकायची तिच्या मिक्सर मध्ये घाला माझी मिरची टाकली माझ्या मिक्सर मध्ये घाला माझी मिरची टाकली तिच्या मिरची गोल गोल खायची विहिरीत टाकली हिच्या मिक्सर मध्ये दादा माझी मिरची टाकली हिच्या मिक्सर मध्ये दादा माझी मिरची टाकली हिच्या मिरची गोल गोल खायची हिच्या मिरची गोल गोल खायची विहिरीत टाकली हिच्या मिक्सर मध्ये दादा माझी मिरची टाकली हिच्या मिक्सर मध्ये दादा माझी मिरची टाकली एखादा परिस्थिती असं डान्स करताना लाज वाटत नाही परिस्थिती नाही तुमची बायको म्हणजे तुमची पत्नी आहे मला नाही का अरे हरामखोरा माझी पत्नी 14 वर्षे झाल्यास आज 25 वर्षे झाली तिला हो महाराज नुसती बाया तिने आहे ना तुमच्या काळात हो माझ्या तुमची बुद्धी केली होती कुणी त्याच चांडाळीने केली होती आणि महामंत्र्याचा काय झालं महाराज तुमच्या सांगण्यावरून आहे ना तुम्ही महामंत्र्याला जेलमध्ये दाबून ठेवलं आहे अरे अरे भगवंता अरे काय ऐकतो आहे मी माझ्याकडे असं घडणं योग्य नाही माझीच मला लाज वाटते महाराज माझ्यावर अपराध घडले महाराज मी स्वतःहून केलेलं आहे माझा बाप काळीचरण याने भक्त राजा छत्रपती राजेंची लालसा आहे आणि तेच मी पाठवलं आहे पण मारू नका महाराज सेवक बोला या क्रांतीचे हात पाय बांधा ओके आणि अंधार कोठडीमध्ये बंद करा चालेल शंभो जय शंभो या बाहेर राजा थांब हिला तू असे डांबून ठेवू नकोस अरे मेच्या मनात जे होतं तेच घडलं आहे आणि यापुढे अजून घडणार आहे अरे हिच्या मृत्यूचं पत्ता तू जाऊन घेऊ नकोस अरे पुढे येणार कालच काय तर ठरवेल सांगा साधू महाराज जे काय घडलं ते सांगा राजा ऐक ही एक महाभयंकर अशा कालीचरण नावाच्या राक्षसाने पळून आलेली मुलगी आहे हिच्याकडून याच कालीचरणने जबरदस्तीने गाडीने कृत्य करून घेतले आहे अनेक राज्य धुळीला मिळवण्यासाठी हिचा मोहनी अस्त्र म्हणून वापर केला साधू महाराज आणि मंत्र्यांचा काय झालं महामंत्र्यांना तुम्हीच कायद्यामध्ये बंधनमुक्त केले होते त्याला आम्ही बंधनमुक्त केला आहे आमच्या सांगण्यावरून त्यांनी योग्य त्या कामगिरीला सुरुवात केली आहे त्याचा अनुभव तुम्हाला लवकरच येईल राजा तू हिला स्वतः बरोबर घेऊन पुढे येणाऱ्या अमावस्येच्या दिवशी काळीचरणच्या गुहेत देऊन सोड पण साधू महाराज अवतार माझा हुकूम समज आणि ही कामगिरी पार पाड हे हलवतो का त्याला शिपाई बोला शिपाई बोला तिला घेऊन चला कुठं बंदी खान्यामध्ये घेऊन चला तिला अच्छा तो हम चलते
मात्र शांती मिळेल. प्रणाम सरदार. शिवसेन माझी आघाडी इच्छा अखंड आबादी राहावी म्हणून उद्या येणाऱ्या अमावस्या दिवशी नळ द्यायची व्यवस्था तुला करायची आहे. त्यासाठी तू कामाला लाग. पण सरदार ही कामगिरी खूप मोठी आहे. नाही शिवसेन, अरे तू विराट नगरीचा महामंत्री आहेस, तुला काही शक्य नाही. जा आणि लवकर परत ये. जा कामाला लाग. ठीक आहे. बाबा जाऊन चालली एक पावलं पुढे टाकशील तर ती कर्दम चाटली जाईल. कारण ते तुला धानाची मोठी केली, तुला सांभाळली, त्याच्यात तू हे असे काम केलेस. बाबा तुम्ही ऐकून तरी घ्या. कारण ते ऐकण्यासारखं काय शिकत ठेवलंस. ज्याच्या काळात मोबाईल झाला पाहिजे त्याच्याच काळात गळा घालून तू शरीर तू बघलास. लाज नाही वाटत तुला. बाबा बाबा मला ठार मला माझं ऐकून तरी घ्या. बाबा आपल्यातून अरे बाबा घडले आता ही तर वेळ आहे तुला पुनः करण्याची. म्हणून मध्ये बाबा हा मार्ग सोडा, त्याच्या तिला शरण जावा. कारण ते तू हे मला शिकवतेस. अगं माझ्या अंगाची आग लागवते. आवळा फाड. अरे पाप्या, एवढा घोर अपराध केला, स्वतःच्या मुलीला मारलास. तुझा अंत आता जवळ आलाय. असं तू जिवंत राहशील तेव्हा ना. शंभो, जय शंभो. तुला तर ते शक्य नाही. का शक्य नाही. अरे तू एका स्त्रीचा बळी घेतलास, तुझी विद्या भंग पावली. तुला आता कोणी वाचू शकणार नाही. वाचू शकत नाही. शिवसेन पाहता काय या हा खोलची पडी तोडवा. कालीचरण, आता उडकं उडेल तर फक्त तुझं आणि तुझ्या सुनेचा. म्हणजे तू इथं आलीस.